पुण्यातील नवले ब्रिजवरती अपघाताची मालिका काही केल्या थांबताना दिसत नाहीये। गेल्या अनेक दिवसापासून याच नवले ब्रिजवर शेकडो ॲक्सिडेंट झालेत आणि त्यात शेकडो जणांनी आपला जीव गमावलाय। मी सध्या आहे पुण्यातल्या त्याच नवले ब्रिजवरती। माझ्या मागे तुम्ही जो पाहताय तो सिंहगड रोडकडे जाणारा हा नवले ब्रिज आहे आणि आज देखील या नवले ब्रिजवर जवळपास सकाळपासून 2 वेगवेगळे अपघात झालेले आहेत आणि या 2 अपघातात 2 जणांचा दुर्दैवी मृत्यू जो आहे तो झालेला पाहायला मिळतोय। खरं तर इथंच नवले ब्रिजवर आज पहाटे 4 वाजता एका मर्सिडीज गाडीचा जो आहे तो अपघात झाला होता। ही ती गाडी आहे, आपण पाहतोय की पहाटे 4 वाजता या गाडीतला जो मेन चालक आहे आणि त्याचे 3 मित्र हे खरं तर या चौघांनी खरं तर या नवले ब्रिजवर एका दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिली आणि या अपघातात त्या दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला। हीच ती मर्सिडीज गाडी आहे MH01 BK 4625। ह्या गाडीच्या अवस्था तुम्ही पाहू शकता की अतिशय भीषण अपघात होता। सुरुवातीला दुचाकीस्वाराला ही कार धडकली आणि त्यानंतर याच वडगाव ब्रिजवरनं चक्क डिवायडर तोडत ही गाडी जी आहे ते खाली सर्व्हिस रोडवरती पडलेली पाहायला मिळाली। यामध्ये खरं तर एका जो दुचाकी स्वार होता त्याचा मृत्यू झालेला पाहायला मिळाला। कुणाल मनोज हुशार असा हा 23 वर्षाचा जो आहे तो मयत चिंचवडचा राहणारा होता। खरं तर जो मठ आहे इथलं त्या मठाचं कीर्तन संपून तो जो आहे तो निघाला होता आणि त्यानंतर 4:30 वाजता या गाडीमध्ये जो कार चालक होता तो त्याच्या मित्रासह पार्टी करून कात्रजकडून पुण्याच्या दिशेने येत होता। निखिल मिलिंद रानवडे औंधचा राहणारा हा आहे जो गाडी चालवत होता। त्यासोबत श्रेयस सोळंकी, वेदांत राजपूत, शुभम भोसले जो आहे तो कार चालक जो मुख्य यातला आरोपी मानला जात आहे तो शुभम राजेंद्र भोसले असं त्याचं नाव आहे। आणि या चौघाला आता पुणे पोलिसांनी जे अटक केलेली आहे आणि दुसरा जो अपघात झाला इथूनच हाकेच्या अंतरावर असलेल्या ब्रिजवरती एक ट्रक चालक होता। त्या ट्रकचा ब्रेक फेल झाला आणि त्या ब्रेक फेल झालेल्या ट्रकने जवळपास 4 वाहनांना जे आहे ते जोरदार धडक दिली आणि त्याच अपघातात एक दुचाकी स्वार जो आहे तो ट्रक खाली आला आणि त्यात देखील खरं तर ट्रक चालकाचा दुर्दैवी मृत्यू झालेला पाहायला मिळतोय। गेल्या 8 तासात याच नवले पुलावर जवळपास 3 अपघात झाल्याची माहिती जी आहे ती समोर आलेली आहे। ज्या 2 अपघातात 2 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय तर तिसऱ्या अपघातात सुदैवानं कुणाचाही मृत्यू नाही किंवा जीवितहानी झालेली नाहीये। ही मर्सिडीज आहे, यामधल्या 4घांना आणि ट्रक चालक अशा एकूण 5 आरोपींना पुणे पोलिसांनी अटक केली आहे। सकाळपासून 8 तासात जे 2 अपघात झालेत त्या 2 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर 5 जण जे आहेत ते गंभीर जखमी झालेले आहेत आणि पुण्यातल्या याच नवले ब्रिजवर पुन्हा एकदा अपघाताची मालिका सुरू झालेली पाहायला मिळते आणि प्रशासन यानंतर तरी काही ठोस पावलं उचलणार का, या नवले ब्रिजवरचे अपघात आता तरी थांबणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अभिजित पोते, न्यूज 18 लोकमत, पुणे।